गुड मॉर्निंग मुलांनो. आज शुक्रवार दिनांक 21 जानेवारी 2022 परीक्षेनंतरच्या या पहिल्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपला परिसर अभ्यास भाग 1 मधील पाठ 24 या पाठाकडे आपण वळणार आहोत. मुलांनो, या काही वस्तू तुमच्या अगदी परिचयाच्या आहेत. काय आहे? अगदी बरोबर ओळखलं, हा खडू आहे. आता मी घरी असल्यामुळे माझ्याकडे इथे ब्लॅकबोर्ड नाही आहे की या खडूने आपण ब्लॅकबोर्डवर लिहितो. तुम्ही बरेचदा पूर्वी पाहिलेलं होतं की आपण जेव्हा शाळेत येत होतो करोनापूर्वी, तेव्हा मी फळ्यावर या खडूने लिहित होते. म्हणजे असं आता फळा नसल्यामुळे मी लाकडाचं एक छोटीशी फळी घेतली आणि त्याच्यावर मी लिहिते. पहा मुलांनो, या खडूने, पांढऱ्या खडूने मी जे फळ्यावर लिहिलं ती अक्षर इथे उमटली. कशामुळे उमटली असतील? आता या खडूकडे बघा. मगाशी हा खडू असा नव्हता, म्हणजे हा एका बाजूला थोडासा झिजलेला दिसतोय की नाही, तसा नव्हता. पण आता हा थोडासा एका बाजूला झिजला आहे. आणखी पहा, आता काय झालं? आता बघा, आता तो तुम्हाला हा खडू एका बाजूने पुष्कळ झिजल्यासारखा दिसतोय. का झिजला हा? अगदी बरोबर ओळखलं की या खडूमधले काही जे पांढरे कण होते ते कण इथे या फळ्यावर चिकटलेले आहेत. आता मी याच्यावरून बोट फिरवते. माझं बोट पहा, काय झालं? माझं बोटही पांढरं झालं. का असं झालं? याचं कारण असं की ज्या अर्थी हा खडू झिजला त्या अर्थी ह्या खडूतील काही पावडरचे कण जे आहेत ते इथे फळ्याला चिकटले. फळ्यावरून मी हात फिरवल्यानंतर ते कण माझ्या बोटाला चिकटले. आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये कदाचित दिसणार नाही, परंतु हे असं केल्यानंतर, टिचकी मारल्यानंतर हे कण हवेत उडतील. आता ज्यावेळेला अशा प्रकारे खडूने मी फळ्यावर लिहित असे आणि नको असं, म्हणजे तुमचं लिहून झाल्यानंतर तो फळ्यावरचा मजकूर पुसल्यानंतर जे डस्टर असायचं ते डस्टर मी टेबलवर आपटल्यानंतर काय व्हायचं? तुम्ही पाहिलं असेल बरेचदा की त्याच्यातून बारीक बारीक पांढरे कण त्या डस्टरमधून बाहेर पडताना दिसत होते. म्हणजेच काय तर खडू ज्या बारीक कणांचा बनलेला आहे ते कण जेव्हा खडू फळीवर घासले तेव्हा ते कण या खडूपासून वेगळे झाले आणि ते या फळ्याला चिकटले. आणि तेच कण जेव्हा मी डस्टरने पुसले किंवा मी हात जेव्हा त्याच्यावर फिरवला तेव्हा ते कण माझ्या हाताला चिकटले. म्हणजे खडू हा अशा अनेक बारीक बारीक कणांचा मिळून बनलेला आहे. आता हे कण पण एकत्रितपणे इथे जास्त लाखो कोट्यावधी प्रमाणात इथे चिकटलेले दिसत आहेत, म्हणून ते तुम्हाला स्पष्ट दिसतं. आता आणखी एक गोष्ट पहा. हा आहे तुमचा चित्र रंगवता की नाही तो तुमचा खडू, म्हणजेच तेलकट खडू आहे. आता मी याने इथे या कागदावर लिहिलं. मी लिहिलं विज्ञान. हे तुम्हाला दिसतंय. हे कशामुळे दिसू शकलं आहे? कारण की या खडूचे काही कण या कागदावर चिकटलेत, म्हणजेच ते या खडूपासून वेगळे झालेत. म्हणजेच हे असंख्य कण जेव्हा एकत्र इथे दाब देऊन आणले गेले एकत्रित, तेव्हा याचा हा खडू बनला. हा देखील खडू बनला त्याचा अनेक कणांचा मिळून. आणि
जेव्हा आपण हे घासतो तेव्हा ते कण विलग होऊन या पदार्थापासून, या वस्तूपासून विलग होऊन ते कण समोरच्या वस्तूला चिकटतात. आता हा खडू देखील तुम्हाला थोडासा झिजलेला दिसेल, कारण की याचे कण त्या कागदावर चिकटले होते. म्हणजेच ज्या अर्थी खडूचा आकार कमी झाला, डस्टर आपटल्यावर डस्टरला चिकटलेले खडूचे कण जेव्हा हवेत उडताना दिसतात, तर हे कण देखील खडूच्याच रंगाचे आहेत. हा काळ्या रंगाचा खडू आहे, तर इथे उमटलेली अक्षरं पण काळीच आहेत. यावरून फळ्यावर खडूने लिहिलं असता किंवा या तेलकट रंगाने कागदावर लिहिलं असता, या कागदाला किंवा त्या फळ्याला खडूचे कण चिकटले आणि फळा पुसल्यानंतर ते कण त्या फळ्यापासून मोकळे झाले. आता आपण आणखी एक गोष्ट करून पाहूया. हे पहा, हे इथे मी खडीसाखरेचे काही तुकडे या ठिकाणी आणलेले आहेत. आता हे खडीसाखरेचे तुकडे मी इथे या खलबत्त्यात घालते आणि ते कुटते. हे पहा, तुमच्या समोरच या ठिकाणी मी ते खडीसाखरेचे कण जे आहेत ते या खलबत्त्यात कुटले. आता या खलबत्त्यात कुटल्यानंतर बघा काय दिसतंय तुम्हाला या ठिकाणी. या ठिकाणी तुम्हाला या खडीसाखरेची पावडर झालेली दिसते. आता हे बोट जर तोंडात घालून आपण चव बघितली तर तुम्हाला असं दिसेल की ती चव गोड आहे. म्हणजे खडीसाखरेची जी चव आहे तीच या पावडरची पण असेल. म्हणजेच खडीसाखर जी आहे ही अशी अख्खी खडीसाखर, हे दाणे असंख्य बारीक बारीक कण एकत्र येऊन मग हा असा दिसण्या एवढा दाणा तयार झाला. ही एवढी बारीक अशी पावडर पिठी साखर तयार झाली. म्हणजे हे साखरेच्या दाण्यांचं पीठ आहे, ज्याला आपण पिठी साखर म्हणतो. आणि चव बघितली तर ही आपल्याला गोडच लागेल. आता ह्या साखरेचे जे हे पिठी साखरेसारखे जे कण आहेत ते सुद्धा माझ्या हाताला चिकटलेत, बरोबर. आता हे बोट जर तोंडात घातलं तर नक्कीच साखरेची चव आपल्याला लागेल. म्हणजेच असे कोट्यावधी बारीक बारीक कण एकत्र आल्यानंतर आपल्या डोळ्यांना दिसू शकेल अशा मोठा खडीसाखरेचा तुकडा तयार होतो. हे बघा, हे काय आहे सगळ्यांना ओळखता आलं असेल. हे आहेत कोळशाचे तुकडे. कोळसा जो लाकडापासून तयार होतो, लाकूड अर्धवट जळल्यानंतर हा कोळसा तयार होतो. आता हा कोळसा हा कोळशाचा मोठा तुकडा आहे आणि हे असंख्य तुकडे तुकडे झाल्यानंतर हा असा दिसतो. आता ह्या कोळशाला मी इथे या खलबत्त्यात घातला. हा कोळशाचा तुकडा मी इथे खलबत्त्यात घातला आणि त्याला मी आता कुटते. आता पहा, कुटल्यानंतर तुम्हाला काय दिसेल बघा. इथे कोळशाची अगदी बारीक पूड तयार झालेली तुम्हाला दिसते. ही पहा, ही कोळशाची अगदी बारीक अशी पूड तयार झाली. आता ती माझ्या बोटाला चिकटली. मगाशी माझी बोटं पिठी साखरेमुळे पांढरी दिसत होती, आता ही काळी दिसत आहेत. का काळी दिसत आहेत? कारण की हा कोळसा हा सुद्धा अशा कोट्यावधी बारीक बारीक कण एकत्र आल्यानंतर तो कोळशाचा मोठा तुकडा तयार झाला. तर असेच बारीक कण एकत्र येऊन म्हणजे आपल्या भोवतालचा प्रत्येक पदार्थ जो आहे तो अशा असंख्य सूक्ष्म कणांचा बनलेला आहे. अगदी तुम्ही पाहिलं असेल की एखादा सुतार जेव्हा असं लाकूड तासत असतो पहा, तेव्हा लाकूड कापत असताना त्या लाकडातील बारीक भुसा खाली पडताना दिसतो. म्हणजेच काय तर लाकूड हे सुद्धा अशा असंख्य बारीक कणांनी बनलेलं आहे. हे बघा, हे ओळखता आलं काय आहे? नेल कटर आहे, बरोबर. आणि ही नेल कटरची ही कानशीची बाजू आहे. म्हणजे
कांशीने जेव्हा आपण या नखावर अशी ही कानास फिरवतो, तुम्ही करून बघा, तेव्हा या नखाचे अगदी बारीक बारीक कण खाली पडताना दिसतात आणि या नखाचा आकार बदललेला दिसतोय. म्हणजे हे नखसुद्धा अगदी बारीक कणांचं मिळून बनलेलं आहे. मग लोखंड किंवा तांब कांशीने घासताना त्या लोखंडाचे तांब्याचे कण होतात. पेन्सिल, खडू, कागद, लाकूड, गव्हाचे दाणे, लोखंड, तांब, कोळसा असे सर्व पदार्थ हे सूक्ष्म कणांचे बनलेले असतात. ही रांगोळी पहा, ही रांगोळीसुद्धा अनेक कणांची मिळून बनलेली. आता हे बघा, जांभळा रंग माझ्या हाताला चिकटला, याचं कारण काय, तर याचे काही सूक्ष्म कण जे आहेत ते माझ्या बोटाला चिकटलेत. म्हणजे ही रांगोळीसुद्धा अनेक कणांची मिळून बनलेली आहे. आता हा लाल रंग, हा सुद्धा अनेक कणांचे असे मिळून त्याचे हे बारीक बारीक कण झालेले आहेत. तर असे मिळून ही रांगोळी बनलेली आहे. हे जाडं मीठ आहे, हे जाडं मीठ आहे आणि हे मिठाचे जाडे असे कण आहेत. हे जर मी खलबत्त्यात घातले तर याचे बारीक अशा मिठाच्या पावडरमध्ये रूपांतर होईल. ही बघा, ही ती मिठाची पावडर आहे. म्हणजे हे मिठाचे कण आहेत. आता या मिठाला तुम्ही जर बोट घातलं तर ह्या हे बोट जर तुम्ही तोंडात घातलं तर तुम्हाला याची चव खारट लागेल. ही पहा, ही पावडर वेगवेगळ्या पदार्थांची. तर ही पावडर ही सुद्धा काही वस्तूंची बनलेली आहे. जेव्हा ह्या वस्तू बारीक बारीक केल्या गेल्या, कुठल्या गेल्या, तेव्हा त्याची ही पावडर तयार झाली. आता हे सगळ्यांना परिचित वस्तू आहेत. ही आहे सहाण आणि ही गंधाची गोळी आहे. ही सहाण जेव्हा आपण ही गंध गोळी जेव्हा आपण या सहाणेवर उगाळतो तेव्हा ही सहाण अशी दिसते आणि त्याच्यावर जर तुम्ही बोट फिरवलं तर हे गंध असं आपल्या बोटाला लागतं. म्हणजेच हे सुद्धा कणाची बनलेली आहे. असंख्य कण एकत्र येऊन हे असं डोळ्यांना दिसेल अशी याची गोळी तयार झाली. ही धण्याची पावडर, ही पहा, धणे कुटले, धणे गोल गोल असतात मोठे, ते कुटल्यानंतर त्याची अशी बारीक बारीक पावडर तयार होते. त्यानंतर हे पीठ आहे बेसनाचं, जे डाळ दळल्यानंतर तयार होती. डाळ दळल्यानंतर हे बेसनाचं पीठ तयार झालं आहे. म्हणजे हे सुद्धा असंख्य कण येऊन मिळून ती डाळ तयार होते. हे काय, ही हळद, ही आपल्या नेहमीच्या वापरात असणारे ह्या अशा बारीक पावडरी ज्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात करतो. हळद ही हळकुंडापासून तयार झालेली आहे. ते कुटल्यानंतर ही हळद तयार होते. त्यानंतर ही काय, ही मिरचीची पावडर सगळ्यांना परिचित आहे. म्हणजे ही मिरची पावडरसुद्धा मिरची बारीक वाटल्यानंतर कुटल्यानंतर तयार झाली. हे तुम्हाला दिसतंय ते काय आहे, हे आहे गूळ. हे गुळाचे खडे आहेत, बरोबर की नाही. आता अगदी ह्या गुळाला जर आपण असं फोडलं तर ह्याचे बारीक कण तयार होतात आणि हे असे असंख्य एकत्र कण मिळून हा असा गुळाचा खडा तयार होतो. हे कुंकू, हे सुद्धा असंख्य बारीक कण एकत्र आल्यानंतर हे याची असं कुंकू तयार झालं आहे. म्हणजे हे कुंकूसुद्धा बारीक बारीक कणांचं बनलेलं आहे. म्हणजेच मला तुम्हाला दाखवायचं काय आहे की पदार्थ हा असंख्य बारीक कणांचा मिळून बनलेला असतो. आता कित्येकदा आपण आईला किंवा आजीला असं दळताना पाहिलेलं आहे. ह्या जात्यामध्ये धान्य घालून, म्हणजे समजा डाळ टाकली असेल तर डाळीचं पीठ खाली बारीक बारीक, ती डाळ जी आहे ती बारीक बारीक कणांच्या रूपात खाली पडताना दिसते, पिठाच्या रूपात. याच्यामध्ये आपल्या आजीला तुम्ही कित्येकदा कुळीत दळताना पाहिलं असेल, चणे दळताना पाहिलं असेल किंवा तांदूळ दळताना पाहिलं असेल आणि तांदळाचं पीठ असं बाहेर पडताना आपल्याला दिसतं. आपली आई गव्हाच्या पिठाच्या पोळ्या करते. आता गव्हाच्या पिठाच्या पोळ्या, ते पीठ म्हणजे पण गव्हापासून तयार झालेले बारीक बारीक कण, म्हणजे गहू दळून जे तयार झालेले बारीक कण म्हणजे ते गव्हाचं पीठ असतं. म्हणजे बघा की आपल्या डोळ्यांना पदार्थाचे जे अगदी बारीक बारीक कण दिसतात
ते देखील अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असतात. आता ही पिठी साखर ही आपल्या डोळ्यांना दिसते, बरोबर की नाही? पण आपल्या डोळ्यांना हे जे पदार्थाचे लहान लहान कण दिसत आहेत, किंवा ही मिरचीची पावडर, हां, किंवा ही हळकुंडाची तयार झालेली पावडर म्हणजे हळद, किंवा या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलेली, मगाशी दाखवली ती रांगोळी, तर ही आपल्या डोळ्यांना दिसते. आता का दिसते? कारण की हे असे अनेक सूक्ष्मकण एकत्र आलेले आहेत, म्हणून ती आपल्याला डोळ्यांना दिसते. ते देखील हे जे अगदी बारीक बारीक कण दिसतात, हे सुद्धा, हा जो प्रत्येक कण जो आहे तो सुद्धा अतिसूक्ष्म अशा कणांनी बनलेला आहे. काय हे अतिसूक्ष्म कण एकत्र आल्यानंतर हे आपल्याला डोळ्यांना दिसू शकतील एवढे त्याचे मोठे असे दाणे आपल्याला दिसायला लागतात. परंतु हेच जे कण आहेत हे इतके सूक्ष्म असतात काही वेळा की ते आपल्या नुसत्या डोळ्यांनी सुद्धा आपल्याला दिसत नाही. आता हा नुसत्या डोळ्यांनी का दिसत आहेत? कारण हे असे लाखो कण माझ्या बोटाला चिकटलेत किंवा या बाऊलमध्ये एकत्र आलेत, म्हणून आपल्या हे डोळ्यांना दिसत आहेत. पण असा एखादा कण किंचित जर इथे पडला खाली, तर तो आपल्याला दिसणार सुद्धा नाही डोळ्यांना, कारण तो अतिसूक्ष्म आहे. मग एखाद्या पदार्थाचा आपल्याला दिसू शकेल एवढा कण तयार होण्यासाठी त्या पदार्थाचे असे लाखो कण एकत्र यावे लागतात आणि तेव्हाच आपल्याला ते दिसतात. आता बघा, कित्येकदा आपल्या घरामध्ये बघा, खिडकीतून किंवा दरवाजाच्या एखाद्या फटीतून उन्हाची एखादी बारीक तिरीप, एखादी बारीक कवडसा आलेला तुम्ही बघितलं असेल, किंवा नसेल बघितलं तर यापुढे बघा. कौलातून वगैरे बघा, गावच्या ठिकाणी कौलातून वगैरे असं बारीक असा सूर्यप्रकाश येताना आपल्याला दिसतो. आता या सूर्यप्रकाशामध्ये पाहायचा प्रयत्न करा. तो जो सूर्यप्रकाश किंवा तो जो कवडसा त्या खिडकीतून किंवा कौलातून येतो, त्या कवडशामध्ये असंख्य बारीक बारीक कण उडताना, नाचताना आपल्याला दिसतात आणि ते बारीक बारीक कण इकडे तिकडे असे फिरत असतात सतत. तुम्ही जर त्याला मुठीत पकडण्याचा प्रयत्न केलात आणि पाहायचा प्रयत्न केलात मुठीत पकडल्यानंतर, तर ते तुम्हाला अजिबात तुमच्या मुठीमध्ये दिसणार नाहीत, कारण की ते सहज डोळ्यांना न दिसण्यासारखे असतात, परंतु ते त्या उन्हाच्या कवडशामुळे आपल्याला दिसत असतात. तर पदार्थ, कुठलाही पदार्थ हा असंख्य लाखो कोट्यावधी असे सूक्ष्म कण एकत्र येऊन, एकत्र मिळून तो पदार्थ तयार होत असतो. पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात. हे कणाद महर्षींनी मांडलं. कणाद नावाचे एक ऋषी होते आणि हे कणाद महर्षी हे काय करायचे, तर हे कणाद महर्षींचा जन्म हे इसवी सनापूर्वी 6व्या शतकामध्ये गुजरात राज्यामधील सोरटी सोमनाथ जवळच्या प्रभास क्षेत्र इथे झाला. या कणाद ऋषींचं मूळ नाव होतं उलूक, परंतु असं म्हटलं जातं की कणाद ऋषी जे होते ते धान्याचे कण गोळा करायचे आणि त्यांनी एक असं मत मांडलं होतं की हे संपूर्ण जी सृष्टी आहे, चर अचर अशी संपूर्ण सजीव निर्जीव जी सृष्टी आहे आणि या सृष्टीतले प्रत्येक वस्तू ही असंख्य सूक्ष्म कणांची बनलेली आहे, असं त्यांनी मत मांडलं होतं. आणि त्या वस्तूंचं 7 गटामध्ये त्यांनी काय केली होती, विभागणी केली होती, वर्गीकरण केलं होतं कणाद महर्षींनी. मग जगातली प्रत्येक वस्तू ही सूक्ष्म कणांची बनलेली आहे ही संकल्पना सर्वात प्रथम कणाद महर्षींनी मांडली, म्हणूनही त्यांना कणाद म्हटलं गेलं. पण हे जे पदार्थाचे सूक्ष्म कण असतात, त्या सूक्ष्म कणांना त्या काळात कणाद महर्षी पिलव असं म्हणायचे. कणाद महर्षींनी पदार्थाच्या सूक्ष्म कणाला पिलव असं नाव दिलं होतं. तर आता मी तुम्हाला पदार्थ हा कसा असंख्य बारीक बारीक किंवा अतिसूक्ष्म अशा कणांनी बनलेला असतो हे तुम्हाला मी सांगितलं आणि त्याची अनेक उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला. तुम्हाला इथे हे बारीक कण दिसतात, हे भाग आता हे इथे माझ्या बोटांना चिकटले, परंतु असे काही कण जर इथे असतील तर ते डोळ्यांना दिसणार सुद्धा नाही. याचं कारण काय, तर ते डोळ्यांना न दिसणाऱ्या अशा असंख्य
सूक्ष्म कणांपासून पदार्थ बनलेलं असतं. आणि मग असे सूक्ष्म कण जेव्हा एकत्र येतात तेव्हा एकत्र आल्यानंतर त्याचा डोळ्यांना दिसू शकेल असा कण तयार होतो. आणि तेव्हा आपण म्हणतो की पदार्थ हे सूक्ष्म कणांनी बनलेले असतात. आता आणखी एक तुम्हाला प्रश्न मला विचार की कित्येकदा पाऊस अचानक सुरू होतो, आपल्याकडे छत्री नसते आणि मग आपण एखाद्या घराच्या आडोशाला वळचणीला उभे राहतो. वळचणीला म्हणजे आडोशाला घराच्या उभे राहतो. आता घराच्या आडोशाला उभं राहिल्यानंतर सुद्धा आपल्या अंगावर डायरेक्टली पाऊस पडत नसतो, तरी पण आपल्याला भिजायला होतं. असं का होतं? अगदी याचं कारण असं आहे की जरी पाणी जमिनीवर जरी पावसाचं पाणी पडत असलं तरी त्या जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचे काही शिंतोडे आपल्या म्हणजेच पाण्याचे जे अगदी बारीक बारीक थेंब जे आपल्या डोळ्यांना दिसत नसतात पण ते आपल्या अंगावर उडत असतात. आणि हे थेंब आपल्या अंगावर उडाल्यामुळे आपल्याला थोडाफार प्रमाणात का होईना पण भिजायला होतं. मग याच्यावरून काय दिसतं? याच्यावरून हेच म्हणायचं आहे मला की हे अगदी पाण्याचे सूक्ष्म पाणीसुद्धा हे अतिशय बारीक सूक्ष्म अशा कणांपासून बनलेले आहे. मग त्या पाण्याच्या किंवा त्या द्रवरूप पदार्थांच्या त्या अतिशय बारीक कणांना आपण थेंब असं म्हणतो. आणि हे अतिसूक्ष्म कण जे आपल्या डोळ्यांना दिसत नसतात परंतु ते हवेमध्ये पसरलेले असतात त्यावेळेला पाऊस पडत असताना, आणि ते आपल्या अंगाला भिजवून टाकत असतात किंवा आपल्या कपड्यांना भिजवून टाकत असतात. आता हे पहा, हे पाणी आहे. आता हे पाणी हे डोळ्यांना दिसतंय आता, कारण की असंख्य सूक्ष्म कण पाण्याचे एकत्र आल्यामुळे ते आपल्याला डोळ्यांना दिसू शकतात. आता माझं बोट बघा, पूर्ण कोरडं आहे. आता बघा हां, आता कसं दिसतंय? आता तुम्ही म्हणाल की तुमचं बोट ओलं झालं. ओलं झालं कशामुळे ओलं झालं? तर याच पाण्याचे असंख्य सूक्ष्म कण माझ्या बोटाला लागले आणि त्यामुळे माझं बोट ओलं झालं. हा जो एक थेंब तुम्हाला दिसतो, या एका थेंबामध्ये पण असंख्य सूक्ष्म कण पाण्याचे एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे हा थेंब आपल्याला डोळ्यांना दिसू शकतोय. आणि हे बोट आपल्याला ओलं दिसतंय कारण ह्या बोटाला असंख्य सूक्ष्म कण लागलेले आहेत. हे तेल आहे, हे तुम्हाला हिरव्या रंगाचं दिसतंय, बरोबर की नाही? कारण की आता हे जे तेल आहे हे पहा, हे सुद्धा असंख्य सूक्ष्म कणांनी बनलेलं आहे. आणि हे सूक्ष्म कण असे एकत्र आल्यानंतर आपल्याला ते डोळ्यांना दिसू शकतील एवढ्या मोठ्या स्वरूपात ते दिसत आहेत. आता हे माझं बोट पूर्णपणे मी कोरडं केलं आहे. आता बघा, आता काय झालं? माझं बोट तुम्हाला तेलकट दिसतंय की नाही? का? कारण की या तेलाचे असं जे काही सूक्ष्म कण आहेत ते माझ्या बोटाला चिकटलेले आहेत. हे औषध आहे. या औषधाचे असंख्य निळे बारीक बारीक थेंब इथे एकत्र आलेत, त्यामुळे हे निळ्या रंगाचं तेल डोळ्यांना दिसू शकेल एवढ्या मोठ्या स्वरूपात आपल्याला दिसते. हे सुद्धा तेल आहे, पिवळ्या रंगाचं दिसतंय. हे तेलसुद्धा, या तेलाचे सुद्धा असंख्य सूक्ष्म कणांचं मिळून हे तेल बनलेलं आहे. आणि हे सूक्ष्म कण असे एकत्र आले की आपल्याला ते डोळ्यांना दिसू शकतात. अगदी ही वस्तू पहा, हा क्लिप स्टीलचा दिसतोय पण स्टीलचे पण असंख्य सूक्ष्म कण एकत्र आल्यानंतर ही वस्तू तयार झाली. तर मग आता मुलांनो, तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला प्रश्न पण हे सोडवायचे आहेत. यामध्ये दैनंदिन वापरात कोणकोणते पदार्थ आपण पूड स्वरूपात वापरतो त्यांची यादी करा. आत्ता मी तुम्हाला काही वेळापूर्वी तुम्हाला पूड स्वरूपात जे पदार्थ आपण वापरतो ते दाखवले होते. मिरचीची पूड, धण्यांची पूड, तोंडाला लावायची पावडर, साखरेची पूड. मग असे किती तुम्हाला आठवतात वस्तू ज्या आपण पूड स्वरूपात वापरतो? त्याची यादी तुम्हाला करायची आहे. कमीत कमी 10 तरी नावं त्या यादीमध्ये आली पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला आता आणखी एक गोष्ट मी दाखवणार आहे. हे काय आहे बघा, हे आता प्लास्टिकमध्ये बंद आहे, पण हे काय आहे ओळखलं का तुम्ही? हे पहा, त्या गोळ्या दिसतात तुम्हाला? या कसल्या गोळ्या आहेत माहिती आहे तुम्हाला? पहा,
या आता मी काढत नाही, कारण आत्ता मला याचा उपयोग नाही आहे. काढल्यानंतर काय होईल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. यांना आपण नॅफ्थलीनच्या गोळ्या म्हणतो किंवा डांबर गोळ्या असं म्हणतो. या डांबर गोळ्या आपण कपाटामध्ये कपड्यांमध्ये किंवा कपाटांमध्ये ठेवतो. आपल्या वस्तू जिथे असतात तिथे आपण या ठेवतो. मग कपड्यांमध्ये या डांबर गोळ्या ठेवल्यानंतर काही दिवसांनी या कपड्यांना डांबर गोळ्यांचा वास यायला लागतो, किंवा ही डांबर गोळी जिथे ठेवलेली असेल तिथे तिचा वास यायला लागतो. आता हे बघा, हे काय आहे? हे फ्रेशनर्स आहेत. हे पण तुम्ही पाहिले असतील. हे फ्रेशनर्स आपण टॉयलेट किंवा बाथरूममध्ये या जाळीमध्ये अडकवून एक एक गोळी काढून ठेवतो प्लास्टिकमधून. मग स्वच्छतागृहांमध्ये म्हणजे टॉयलेट बाथरूममध्ये हे असे या गोळ्या किंवा या डांबर गोळ्या म्हणजेच नॅफ्थलीनच्या गोळ्या या आपण ठेवतो आणि मग याचा सुंदर असा सुगंध त्या स्वच्छतागृहामध्ये किंवा बाथरूममध्ये येत राहतो. परंतु काही दिवसांनी जर बघितलं तर या गोळ्यासुद्धा कपाटातून बारीक 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 झालेल्या दिसतात. या गोळ्यासुद्धा बारीक बारीक झालेल्या दिसतात. आणि काही दिवसांनी तर पूर्णपणे ह्या गोळ्या या जाळीतून नाहीशा झालेल्या दिसतात, म्हणजे अजिबातच दिसत नाही. याचं कारण काय माहिती आहे का तुम्हाला? कारण की या ज्या डांबर गोळ्या आहेत, या डांबर गोळ्या ज्या आहेत, या डांबर गोळीचं सतत वायुरूपामध्ये लहान लहान कणामध्ये रूपांतर होत असतं. म्हणजे आता ही तुम्हाला अशी पांढऱ्या रंगाची जाडी गोळी दिसते, या पिवळ्या किंवा लाल रंगाच्या दिसत आहेत. तर कारण का दिसत आहेत? कारण हे असंख्य कण एकत्र आलेत आणि एकत्र आल्यानंतर ते अशा प्रकारे दिसत आहेत. पण जेव्हा मी यांना प्लास्टिकमधून बाहेर काढते आणि प्लास्टिकमधून बाहेर काढल्यानंतर जेव्हा हवेशी याचा संपर्क येतो या गोळ्यांचा, तेव्हा काय होतं तर या गोळीचं सतत वायुरूपातील लहान लहान कणामध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजे हे जे कण आहेत याचं वायूमध्ये रूपांतर होतं. वायुरूपात ह्या निघून जातात आणि मग कपड्यात ठेवलेल्या गोळ्यांचे लहान कण कपड्यांवर बसल्यामुळे ह्या डांबर गोळीचा वास त्या कपड्यांना यायला लागतो. आणि असं करत करत काही दिवसांनी हवेशी संपर्क आल्यानंतर या गोळ्यातील जे काही कण आहेत नॅफ्थलीनचे, ते कण वायुरूपामध्ये निघून जातात. डोळ्यांना दिसतही नाहीत ते. आणि असं करत करत ते एक दिवस ती पूर्णपणे गोळी नष्ट होते. या डांबर गोळ्यांचे हे प्रकार आहेत. याला फ्रेशनर म्हणतात. याचा सुगंध छान येतो आणि याचा सुगंध थोडासा वेगळा असतो. तर अशा प्रकारे डांबर गोळ्या ज्या आहेत, ते तुम्हाला इथे प्रश्न विचारले की कपड्यांमध्ये डांबर गोळ्या ठेवतात आणि काही दिवसांनी कपड्यांना डांबर गोळ्यांचा वास काय येतो? त्याचं कारण काय मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की या डांबर गोळ्या ज्या आहेत त्या प्लॅस्टिकमधून काढल्यानंतर कपाटात उघड्यावर ठेवल्यानंतर काही दिवसांनी हळूहळू या डांबर गोळ्यातील सूक्ष्म कणांचे वायूमध्ये रूपांतर होतं आणि या डांबर गोळ्या हळूहळू लहान होत जातात, डोळ्यांना दिसेनाशा होतात पूर्णपणे. आता आणखी एक मला प्रश्न करायचा आहे की रांगोळीच्या कणांचा आकार पिठाप्रमाणे बारीक असतो. त्या रांगोळ्या मी तुम्हाला दाखवल्या बरोबर. रांगोळीच्या कणांचा आकार पिठाप्रमाणे बारीक असतो. मग रांगोळीचे रंग लहान लहान खड्यांच्या स्वरूपातही असतात. आता हे इथे तुम्हाला खड्यांच्या स्वरूपात बारीक बारीक असे दिसत आहेत. अगदी बारीक बारीक कण या ठिकाणी तुम्हाला दिसतात. तर ही बघा, काही रांगोळ्या ज्या असतात त्या थोड्याशा जाडसर असतात, काही रांगोळ्या अगदी बारीक असतात. पण समजा तुमच्याकडे एखाद दिवशी रांगोळीच नसेल अजिबात, तर रांगोळी नसेल तर तुम्ही कशाचा वापर कराल? रांगोळी म्हणून कशाचा वापर करू शकता? घरातील कुठल्या वस्तू त्या ठिकाणी रांगोळी म्हणून तुम्ही वापरू शकता, हे तुम्हाला लिहून कळवायचं आहे. तर आज मी इथेच थांबणार आहे. तुम्हाला पान नंबर 127 आणि पान नंबर 128 नीट वाचायचं आहे. त्यानंतर वाचल्यानंतर तुम्हाला पान नंबर 127 वरील या गोष्टी काही ज्या आहेत त्या करून पाहता येत असतील तर नक्की करून पाहिजे आहेत. आलं लक्षात? त्यानंतर तुम्हाला हे जे प्रश्न आहेत पान नंबर 128 वरील,
या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. कुठल्या कुठल्या पहा. हा एक प्रश्न, जरा डोके चालवा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. सांगा पाहू मध्ये आपण भिजतो वळचणीला उभे राहिल्यानंतर, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आणि जरा डोके चालवा या 3 प्रश्नांची उत्तरं. आणि हा 6वा प्रश्न, म्हणजे 1 2 3 मिळून झाले 5 आणि हा 6वा प्रश्न. या 6 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज वहीत लिहून पाठवायची आहेत. आशा आहे की तुम्हाला आत्तापर्यंत हा जो काही मी तुम्हाला भाग दाखवला किंवा तुम्हाला पदार्थ हे असंख्य सूक्ष्मकणांचे मिळून कसे बनलेले असतात हे अनेक उदाहरणांमधून दाखवण्याचा प्रयत्न केला, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला ते व्यवस्थित कळलं असेल. पुढील भागामध्ये आपण पुढील शुक्रवारी आपण भेटूया. त्यामध्ये पदार्थ हा अशा किती अवस्थांमध्ये बनलेला असतो हे देखील आपण पाहणार आहोत. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करत राहा.